एक एसडीएम अधिकारी आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला जात होती. तिने अगदी साध्या मुलीसारखे कपडे घातले होते. ना सरकारी गाडी, ना सुरक्षा. ती फक्त एक साधी मुलगी, जशी मोटरसायकल चालवते तशीच ती चालवत होती. जेव्हा ती भोर शहराजवळ आली, तेव्हा पुढे एक पोलीस तपासणी नाका दिसला. रस्त्यावर 3-4 पोलीस उभे होते. त्यांच्यामध्ये इन्स्पेक्टर राजेश सावंत वर्दीत उभा होता. त्याने हातातील काठी वर करून तिला थांबवण्याचा इशारा केला. ती मुलगी म्हणजे बर्नाली देशमुख, वय सुमारे 28 वर्ष. तिने मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावली आणि शांतपणे उभी राहिली. इन्स्पेक्टरने कठोर आवाजात विचारले, "कुठे चालली आहेस?" बर्नालीने शांत स्वरात उत्तर दिले, "एका मैत्रिणीच्या लग्नाला चालले आहे." इन्स्पेक्टर राजेश सावंत तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळत असत म्हणाला, "अरे वा, लग्नात जेवायला चालली आहेस का? पण हेल्मेट काय तुझ्या बापाने घालायचं का? का नाही घातलंस? आणि ही मोटरसायकल पण खूप वेगात चालवत होतीस. चल, आत्ताच तुझा दंड कापतो." असं म्हणत त्याने दंडाची पर्ची काढायला सुरुवात केली. बर्नालीला लगेच समजलं की त्याचा हेतू काही सरळ नाही. हा फक्त बहाणा आहे. ती म्हणाली की "सर, मी काही नियम मोडलेले नाहीत." "ए मॅडम, आम्हाला नियम शिकवायची गरज नाही," सावंत झटकन म्हणाला. त्याने शेजारी उभ्या एका कॉन्स्टेबलकडे पाहिलं आणि मग बर्नालीकडे वळून म्हणाला, "तिला धडा शिकवायला लागेल." अचानक इन्स्पेक्टरने जोरात एक थप्पड बर्नालीच्या गालावर मारली. "खूप प्रश्न विचारतेस. पोलीस जे म्हणतात ते शांतपणे ऐकायचं." बर्नालीचं डोकं एका क्षणासाठी हललं, पण तिने स्वतःला सावरलं. तिच्या डोळ्यात आता राग स्पष्ट दिसत होता. इन्स्पेक्टर हसत म्हणाला, "अजूनही हिच्या डोळ्यात गर्व आहे. कित्येकांना मी असं वश केलंय. हिलाही धडा शिकवावा लागेल." एक कॉन्स्टेबल पुढे येऊन म्हणाला, "सर, थेट पोलीस ठाण्यात नेऊया का? तिथेच तिला कळेल की पोलिसांशी कसं बोलायचं असतं ते." दुसरा कॉन्स्टेबल पुढे आला आणि बर्नालीचा हात धरून म्हणाला, "चल, गाडीत बस." बर्नालीने झटकन हात झटकून घेतला आणि रागाने म्हणाली, "हात लावायचा प्रयत्न करू नका, नाहीतर परिणाम चांगले होणार नाहीत." हे ऐकून इन्स्पेक्टर अजूनच भडकला. त्याने आणखी एका कॉन्स्टेबलला इशारा केला. तो पुढे सरसावला आणि बर्नालीचे केस पकडून ओढू लागला. बर्नाली वेदनेने कराहली, तरी सुद्धा तिने आपली खरी ओळख अजूनही उघड केली नव्हती. ती पाहत होती की हे लोक किती खाली जातील. तेवढ्यात एका पोलिसाने रागाने तिच्या मोटरसायकलवर काठी आपटली आणि मोठ्या आवाजात म्हणाला, "बरी आली संत बनायला. आता तुला खेळणं करून खेळतो." बर्नालीला आता चांगलं उमगलं होतं की हे लोक किती गलिच्छ पातळीवर जातील. इन्स्पेक्टरच्या डोळ्यात संताप उसळला होता. तो ओरडला, "तुझ्यासारखे बरेच हुशार पाहिले आहेत. पोलिसांशी पंगा घेतेस? आज तुला मज्जा दाखवतो. चला, ठाण्यात घेऊन जाऊ, तिथेच समजेल." बर्नाली अजूनही शांतच उभी होती. ना किंचाळली ना रडली. तिच्या चेहऱ्यावरचे थप्पडाचे व्रण, ओढलेले केस आणि जखमी मन हे सगळं जणू पुरावा देत होतं. इन्स्पेक्टर राजेश सावंत मनाशी विचार करत होता, ठाण्यात पोहोचल्यानंतर बघतो हिला कसं वाकवतो ते. तो फक्त वरवरचा राग नव्हता, आतूनही तो सुलगत होता. ठाण्यात पोहोचल्यावर तो मोठ्याने ओरडला, "अरे कुठे आहात सगळे? पटकन चहा पाणी आणा. आज खास माल आलाय." बर्नाली देशमुख अजूनही काही बोलली नाही. ती फक्त ठाण्याच्या भिंतीकडे पाहत बसली होती. तिच्या नजरेसमोर हे सगळं काही चाललं होतं. जे निराधार लोक कधीच आवाज उठवत नाहीत, त्यांच्याशी पोलीस कसं वागतात हे ती प्रत्यक्ष अनुभवत होती. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर राजेश सावंतच्या कानाशी जाऊन कुजबुजला, "सर, नेमकी केस काय आहे?" सावंत हसत म्हणाला, "अरे काही नाही. स्पीड कमी केला नाही किंवा हेल्मेट नाही घातलं. काही बहाणा लिहून टाका. फक्त हिला धडा शिकवायचा आहे. हिचा गर्व मोडायचा आहे. जास्त प्रश्न विचारू नकोस."
बर्नाली हे सगळं कानावर घेत होती, पण तिचे डोळे अजूनही शांतच होते. जणू ती वाट पाहत होती की पोलीस स्वतःच्या तोंडाने आपली घाणेरडी वागणूक उघड करतील. इन्स्पेक्टर सावंत खुर्चीवर बसला, हातात पेन घेतलं आणि टेबलावर फिरवत राहिला. मग बर्नालीकडे बघून विचारलं, नाव काय आहे तुझं? कुठे राहतेस? कोणाची मुलगी आहेस? बर्नाली शांतच राहिली. इन्स्पेक्टर जोरात ओरडला, बहिरी आहेस का? नाव काय सांग पटकन. बर्नालीने चेहरा वळवला आणि अगदी शांत आवाजात उत्तर दिलं, जी सुमिता शर्मा. सावंत तिच्या चेहऱ्याकडे बघत हसला आणि म्हणाला, वाह, मोठीच हुशार आहेस तू. खोटं बोलण्यात तरबेज दिसतेस, पण लक्षात ठेव, जास्त हुशारी महागात पडते. एकदा चुकलीस तर पश्चाताप करायला सुद्धा वेळ मिळणार नाही. इतकं बोलून त्यांनी बर्नालीला जबरदस्तीने त्या सडलेल्या हवालतीत ढकललं, जिथे आधीच 2 कैदी होते. त्यापैकी एक कैदी तिला बघून म्हणाला, बहीण, तू कसला गुन्हा केला आहेस? बर्नालीने हलकीशी स्मित केली, पण काही बोलली नाही. ती फक्त हे सगळं अनुभवत होती. हा सडलेला व्यवस्थेचा चेहरा मनोमन विचार करत होती, जर एका SDM अधिकाऱ्याला विनाकारण आत टाकलं जाऊ शकतं, तर सामान्य माणसाची काय अवस्था होत असे. ती कोठडीतल्या कोपऱ्यात बसली होती. प्रत्येक हालचाल ती शांतपणे पाहत होती, ऐकत होती आणि समजूनही घेत होती. इकडे इन्स्पेक्टर सावंत खोटी नोंद लिहित होता. त्याने आदेश दिला, यावर चोरी किंवा ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करा. फाईलवर हात आपटत तो ओरडला, चल पटकन लिही. एका कॉन्स्टेबलने थोडं दडपूनच विचारलं, पण सर, पुरावा? सावंत खदखदून हसला, या ठाण्यात पुरावे आणले जात नाहीत, इथे पुरावे बनवले जातात. काही वेळाने एक कॉन्स्टेबल कोठडीत आला आणि बर्नालीच्या खांद्यावर जोरात हात मारला. तेवढ्यात इन्स्पेक्टर सावंतही तिच्यावर हात उचलायला निघाला होता, पण अचानक दारातून एक कडक, गंभीर आवाज घुमला, थांबा. सगळे जण दाराकडे वळून पाहू लागले. तिथे वरिष्ठ इन्स्पेक्टर संजय जगताप उभा होता. त्याची प्रतिमा इतर अधिकाऱ्यांपेक्षा वेगळी, थोडी चांगली मानली जात होती. तो आत आला. बर्नालीची अवस्था बघून त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. त्याने कठोर स्वरात विचारलं, हे सगळं काय चाललंय? सावंत हसत म्हणाला, काही नाही सर, रस्त्यावरची एक बाई खूप आकड दाखवत होती, तिलाच धडा शिकवतोय. संजयने बर्नालीकडे नीट पाहिलं. तिचं वागणं काही साध्या बाईसारखं वाटत नव्हतं. त्याने विचारलं, हिचा गुन्हा काय आहे? सावंत थोडा गडबडला आणि म्हणाला, सर, चेकिंगच्या वेळेस गैरवर्तन करत होती. आता संजयला शंका आली. त्याने सरळ बर्नालीकडे पाहून विचारलं, तुझं नाव काय आहे? बर्नाली अजूनही शांतच राहिली. सावंत कवचटपणे हसत म्हणाला, पाहिलं सर, नावही सांगत नाही. आता संजय पूर्ण सावध झाला. त्याने ठाम आदेश दिला, हिला वेगळ्या कोठडीत ठेवा, एकटीला. सावंत थोडा दचकला, पण सर, संजयने कठोर नजरेने त्याला थांबवलं, मी स्वतः हिच्या जवळ राहील. त्याच्या आदेशावर बर्नालीला दुसऱ्या एका कोठडीत टाकलं गेलं. ती कोठडी आधीच्या पेक्षा अजूनच अंधारी आणि कुचकट होती. चारही बाजूंना ओलसर भिंती, घाण वास. एका कोपऱ्यात एक तुटकी टेबल पडली होती आणि जवळच गंजलेली लोखंडी काठी. बर्नाली शांतपणे आजूबाजूला पाहत राहिली. आता तिला या सडलेल्या व्यवस्थेचं खरं रूप अजून जवळून दिसत होतं. प्रत्येक क्षणी तिच्या डोळ्यात हे स्पष्ट होत होतं, कायदा आता फक्त कागदोपत्री राहिला आहे. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल धावत आला आणि म्हणाला, सर, बाहेर एक मोठी गाडी थांबली आहे. सावंत चकित झाला, कुठली गाडी? कॉन्स्टेबल घाबरत म्हणाला, सर, सरकारी गाडी. सावंत लगेच बाहेर गेला. गाडीच्या आत डोकावताच त्याचे डोळे विस्पारले. तो धावत परत आला आणि हळू आवाजात म्हणाला, सर. संजय जगतापने विचारलं, काय झालं? कोण आले? कॉन्स्टेबल थरथरत म्हणाला, सर, कमिशनर साहेब आले आहेत. सावंतचा रंगच उडाला.
वरिष्ठ इन्स्पेक्टर संजय जगतापही सतर्क झाला. आता प्रकरण थेट वरपर्यंत पोहोचले होते. कमिशनर साहेब थेट ठाण्यात शिरले. त्यांच्या डोळ्यात प्रखर राग दिसत होता. त्यांनी राजेश सावंतकडे रोखून पाहत कठोर सुरात विचारलं, इन्स्पेक्टर सावंत, हे कसले तमाशे चालले आहेत इथे? सावंत गडबडला आणि म्हणाला, काही नाही सर, छोटीशी केस आहे. कमिशनरने टेबलावरची फाईल उचलली आणि नीट वाचायला सुरुवात केली. त्यांच्या कपाळावर आठ्या उमटल्या. मग ते कोठडीकडे पाहत म्हणाले, ही कोण आहे? सावंत पटकन म्हणाला, सर, या महिलेवर 420 आणि फसवणुकीची केस आहे. कमिशनरने थेट प्रश्न विचारला, तुझ्याकडे पुरावा आहे? सांग, कुठलाही पुरावा आहे का? आता सावंत पूर्णपणे अडचणीत सापडला. कमिशनरने थेट त्या महिलेच्या डोळ्यात पाहत विचारलं, तुझं नाव काय आहे? आणि तेव्हाच पहिल्यांदाच बर्नाली देशमुखने हलकीशी स्मित केली आणि म्हणाली, SDM बर्नाली देशमुख. क्षणात संपूर्ण ठाणे स्तब्ध झालं. प्रत्येक चेहरा पांढरा झाला. सावंतचे हातपाय थरथरू लागले. बाकीचे कॉन्स्टेबल एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागले. सावंतच्या पायाखालची जमीन सरकली होती. जिच्याशी तो गुन्हेगारासारखी वागणूक करत होता, तीच अधिकारी संपूर्ण जिल्ह्याची प्रशासनिक जबाबदारी सांभाळणारी होती. ती कोणी साधी बाई नव्हती, तर स्वतः SDM बर्नाली देशमुख होती, जिला रस्त्यावर खेचलं गेलं होतं, ज्यांचे केस ओढले गेले होते, जिच्या गालावर थप्पड बसली होती. जेव्हा ही सत्यता सगळ्यांसमोर आली, तेव्हा ठाण्यात प्रचंड खळबळ माजली. कमिशनर साहेबांनी संतप्त नजरेने इन्स्पेक्टर सावंतकडे पाहत गर्जना केली, सावंत, तुझी हिंमत कशी झाली एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर खोटा गुन्हा लावण्याची? सावंत काही बोलायचा प्रयत्न करत होता, पण तेव्हाच संजय जगताप ठाम स्वरात म्हणाला, सर, मी आधीच सांगितलं होतं इथे काहीतरी गडबड आहे. आता सावंत पूर्णपणे एकटा पडला होता. तेव्हाच बर्नाली देशमुखने पहिल्यांदा आपल्या शांत पण ठाम आवाजात थेट निकाल दिला, सावंत, तुझी नोकरी आता संपली. तुझं निलंबन निश्चित आहे आणि तुझ्या विरुद्ध खटला सुद्धा चालवला जाईल. हे ऐकताच सावंतचा चेहरा पूर्ण पांढरा झाला. त्याचा श्वास अडकायला लागला. बाकीचे पोलीस त्याच्याकडे डोळे चुकवू लागले. संजय जगतापने तातडीने आदेश दिला, हवालदार, याला पकडा आणि लॉकअपमध्ये टाका. पण सावंतने अचानक खिशातून एक चुरगळलेला कागद बाहेर काढला आणि हसत म्हणाला, थांबा मॅडम, आधी हे बघा, मग जे करायचे ते करा. त्यांनी तो कागद पुढे केला. कमिशनर आणि बर्नाली दोघांचीही नजर एकाच वेळी त्याच्याकडे गेली. सावंत म्हणाला, हे माझं ट्रान्सफर ऑर्डर आहे. 3 दिवसांपूर्वीच माझ्या बदलीचे आदेश आले आहेत. आता तुम्ही कितीही रागवले तरी मला नोकरीतून काढू शकत नाहीत. पुन्हा एकदा संपूर्ण ठाण्यात शांतता पसरली. बर्नालीने तो कागद हातात घेतला आणि नीट वाचला. कमिशनरने संजय जगतापकडे टोकदार नजरेने पाहत आदेश दिला, जा रेकॉर्ड तपासा. हा कागद खरा आहे की बनावट? संजयने संगणकावर नोंदी तपासल्या आणि मान वर करून म्हणाला, सर, कागद खरा आहे, पण याने अजून नवीन इन्स्पेक्टरला चार्ज दिलेला नाही. म्हणजेच अधिकृतपणे हा अजूनही इथेच इन्स्पेक्टर आहे आणि हे सगळे कुकर्म याच्याच कार्यकाळात झालेले आहेत. त्यामुळे याला आता कोणीही वाचवू शकत नाही. बर्नालीने थेट सावंतच्या डोळ्यात पाहत म्हटलं, आता तुझं नवीन ठिकाण तेच असेल जिथे तू निरपराधांना टाकत होतास. कमिशनरने मान डोलावत तिच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. जसे 2 कॉन्स्टेबल त्याला पकडायला पुढे सरसावले, सावंत पुन्हा एकदा डाव खेळत जोरात ओरडला, थांबा मॅडम, मी एकटाच दोषी नाही. तुम्हाला खरंच वाटतं का की सगळा गुन्हा माझाच आहे? तो ठाण्यातल्या इतर पोलिसांकडे बोटं दाखवत म्हणाला, हे सगळे माझ्यासोबत होते. वरपर्यंत सगळे यात सामील आहेत. हे ऐकताच काही पोलिसांचे चेहरे पांढरे पडले. संजय जगताप लगेच परिस्थिती ओळखून प्रत्येकाकडे संशयाने पाहू लागला.
बर्नाली देशमुखने शांत पण ठाम आवाजात कमिशनरकडे पाहत म्हटलं, आता हे संपूर्ण ठाणं साफ करावं लागेल, कोणीही वाचणार नाही. कमिशनरनेही मान डोलावत म्हणाले, जशी तुमची आज्ञा मॅडम, आता एकेकाचा हिशोब घेतला जाईल. हे शब्द उच्चारताच ठाण्यात जणू वीज कोसळली. ठाण्याबाहेर आधीपासूनच काही पत्रकार उभे होते. त्यांना आधीच शंका होती की ठाण्यात काहीतरी मोठं प्रकरण चाललं आहे. जेव्हा त्यांना कळलं की संपूर्ण ठाणे लाईनीत हजर केलं जात आहे, तेव्हा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. जसे पत्रकारांना बातमी कळली की संपूर्ण ठाण्यात लाईनीत हजर करण्यात आलं आहे, त्यांनी लगेच मोबाईलवरून ब्रेकिंग न्यूज पसरवायला सुरुवात केली. तेव्हाच एक चमचमती गाडी थेट पोलीस ठाण्यासमोर येऊन थांबली. दार उघडलं आणि स्वतः SP साहेब बाहेर आले. त्यांनी चारही बाजूंनी नजर फिरवली. प्रत्येक चेहऱ्यावर घबराट स्पष्ट दिसत होती. ठाण्यातले सगळे अधिकारी एका बाजूला गप्प उभे राहिले. SP साहेबांनी टोकदार स्वरात विचारलं, इथे किती वेळापासून तमाशा चाललाय? पण कमिशनर आणि ठाणे प्रमुख दोघेही गप्प राहिले. तेव्हाच बर्नाली देशमुखने थेट SPंच्या डोळ्यात डोळे रोखून विचारलं, तुम्हाला खरंच वाटतं का की तुम्ही वाचाल? संजय जगतापने लगेच एक फाईल काढून बर्नाली देशमुख यांच्या हाती दिली. ही तीच फाईल होती ज्यात SP साहेबांचे सगळे काळे कारनामे उघड झाले होते. बर्नालीने ती फाईल SPच्या दिशेने पुढे करत ठाम आवाजात म्हटलं, हे बघा, यात तुमच्या प्रत्येक गुन्ह्याची किंमत लिहिलेली आहे. SP साहेबांच्या कपाळावर घामाच्या धारांनी वाहायला सुरुवात केली. कमिशनरने क्षणाचाही विलंब न करता गरजून आदेश दिला, पकडा याला, ताबडतोब अटक करा. संपूर्ण ठाणे स्तब्ध झाले. इतक्या मोठ्या अधिकाऱ्याला पहिल्यांदाच उघडपणे अशा रीतीने आव्हान देण्यात आलं होतं. SPच्या अटकेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. प्रकरण थेट दिल्लीपर्यंत पोहोचलं. मुख्यमंत्रीपर्यंत बातमी गेली आणि तिथून थेट आदेश आला की जिल्ह्यात ज्या ज्या अधिकाऱ्यांनी मिळून गैरकारभार केला आहे त्यांना सर्वांना अटक करा. फक्त 2 दिवसात संपूर्ण जिल्ह्यातून 40 पेक्षा जास्त पोलीस अधिकारी, 10 पेक्षा जास्त मोठे प्रशासकीय अधिकारी आणि काही राजकीय नेते सुद्धा गजाआड झाले. त्या जिल्ह्याची हवा अक्षरशः बदलून गेली. आता चारही बाजूंनी फक्त एकच नाव घुमत होतं, SDM बर्नाली देशमुख. त्यांच्या प्रामाणिकपणाची आणि धैर्याची चर्चा प्रत्येकाच्या तोंडी होती. ती महिला जिने संपूर्ण सडलेलं गंजलेलं सिस्टीम आदरवून टाकलं होतं. आता प्रशासनात एक नवा वेग, एक नवी विचारसरणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक नवा भीतीचा भाव निर्माण झाला होता. आता कोणीही हे म्हणू शकत नव्हतं की मला काही होणार नाही. बर्नाली देशमुखांचं काम पूर्ण झालं होतं. त्यांनी सिद्ध केलं होतं की जर मन स्वच्छ असेल, नियत खरी असेल, तर पूर्ण देशालाही बदलता येऊ शकतं. मित्रांनो, बर्नाली देशमुख मॅडम यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला योग्य वाटला की अयोग्य? आपले मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. धन्यवाद. थँक्यू.